नमस्कार, माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रहो, आरोग्यदूत या सदरामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विमल डोळे मॅडम. त्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्या स्वतः महिलांचं आरोग्य कसं असलं पाहिजे या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, महिलांच्या आरोग्यासाठी नेमकी महिलांनी काय काळजी घ्यावी असे आपल्याला वाटते? महिलांनी कुटुंब सांभाळून, काम सांभाळून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्य हे तेवढंच महत्वाचं आहे. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य याचा समतोल असेल तरच कुठलीही महिला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते. आता तुम्ही महिलांचे आरोग्य म्हणालात तर महिलांच्या आरोग्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, पण आपल्या भारतामध्ये पाहिलं तर ॲनिमिया, ज्याला आपण रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असं म्हणतो, सर्रास 70% महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण आपल्या भारतामध्ये आढळून येतं. साधा सिंपल आजार आहे हा, जो की लवकर लक्षात येत नाही, पण 70% महिलांमध्ये आढळून येतो हा आजार. कारण महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स असतात, नंतर मेनोपॉझल प्रॉब्लेम्स असतात आणि प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी असतं. 10 ते 11 एवढंच प्रमाण असेल असं मी तरी म्हणते 70% महिलांमध्ये, किंबहुना त्याहीपेक्षा ते कमी येतं. माझंही हिमोग्लोबिन मी आता चेक केलं तर ते 12.8 आलेलं होतं. तर सगळ्या महिलांना मी आजच्या या आरोग्य दिनी, आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे, सगळ्या महिलांना मी विनंती करते की आपलं हिमोग्लोबिन दर 6 महिन्यांनी, दर वर्षाला किमान एकदा तरी तपासणी करून घ्यावी हिमोग्लोबिनची, आणि ते 12च्या पुढं असेल याची खात्री करून घ्यावी. मग हे 12च्या पुढं नेण्यासाठी आपल्याला आपल्या जेवणामध्ये बरेचसे थोडेसे मॉडिफिकेशन्स करावे लागतात. दररोजच्या जेवणामध्ये आपण लोखंडाच्या कढईमध्ये जेवण शिजवावं, किंवा डेट्स म्हणा, खजूर म्हणा, गुळ शेंगदाण्याचे लाडू म्हणा, हे एखाद्या जेवणात तरी त्याचा समावेश असावा, जेणेकरून ते ॲनिमिया ह्या खूप मोठा आजार नाहीये, पण तो छोटा आजार आहे, पण तो महिलांमध्ये जास्त आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, कॉम्प्लिकेशन्स हे डिलिव्हरी मध्ये म्हणा, अडोलेसंट गर्ल्समध्ये, या सगळ्या स्टेजेस मधून महिलांना जावं लागतं आणि ते त्या स्टेजला आढळून येतात. मग हे ॲनिमियाचं जरी असलं तरी त्याच्यावरती त्यांनी मग स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? आहार तर घेतलाच पाहिजे, पण आहारासोबत व्यायामाचं काय कसं घेतलं पाहिजे? आहार आणि व्यायाम ह्या हातात एक काय म्हणतो आपण, हँड इन हँड, हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही व्यायाम कराल तर तुम्ही छानपैकी जेवण कराल. व्यायाम जर नसेल, आता समजा मला एक दिवस वर्कआउट मिस झालं तर डेफिनेटली त्या दिवशी माझं जेवण कमीच होतं. हे असं एक आहे, आढळून आलेलं आहे. तर वर्कआउट आपण हे न चुकता दररोज 45 मिनिट करायला पाहिजे प्रत्येक महिलेने. मग ते आपण म्हणतो की काम मी घरातलं करते मग मला वेळच मिळत नाही. सकाळी उठल्या अगोदर आपण आपला अर्धा पाऊण तास स्वतःसाठी, जे सेल्फ आवर म्हणतो आपण, कॅलेंडरमध्ये दररोज तुम्ही टिक करा, येस आज मी पाऊण तास माझ्यासाठी दिलेला आहे. आणि त्या पाऊण तासामध्ये मग तुम्ही सायकलिंग करा, रनिंग करा, योगा करा, स्विमिंग करा, कुठल्याही प्रकारचं ऍक्टिव्हिटी करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं एक छान घाम येऊन फ्रेश असं फिलिंग येतं. तर हे असं प्रकारचं, ज्याला आपण मॉडरेट इंटेन्सिटी वर्कआउट, जागतिक आरोग्य संघटना म्हणते की आठवड्यातून तुम्ही किमान 5 दिवस 30 मिनिट व्यायाम करायलाच पाहिजे. म्हणजे आपण 150 मिनिटं व्यायाम केलाय का नाही हे दर आठवड्याला आपण बघितलंच पाहिजे. म्हणजे आपलं घरकाम करतो, हे घरकाम आणि व्यायाम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ते टोटली कम्पॅरेबल नाहीत. अच्छा, मग महिलांनी जास्त प्रिपेअर कुठले व्यायाम करायला पाहिजेत? आता त्या स्टेजनुसार, वयाच्या स्टेजनुसार, आता 40 नंतर, 40च्या आधी, आपण 40च्या अगोदर आपण सगळ्या प्रकारचे व्यायाम करू शकतो. ज्यांना सायकलिंग येते, रनिंग येते, स्विमिंग येतं, या सगळ्या गोष्टी, योगा येतो, आणि महिला त्या क्षेत्रात बरंच पुढे गेलेल्या आहेत. आणि मग थोडंसं वय जसं जसं वाढत जातं, मग काही प्रॉब्लेम्स जर सुरू असतील, जसं गुडघ्याचे प्रॉब्लेम्स खूप जणांमध्ये, महिलांमध्ये खास करून ऑस्टिओपोरोसिसमुळे जाणून येतात. कारण मेनोपॉझल एज मध्ये बोन डेन्सिटी ही कमी झालेली असते, आणि मग त्यानुसार आपण त्या डॉक्टरांशी किंवा त्यांच्या जो कोणी डॉक्टर ते कन्सल्ट करत, त्यांच्याशी कन्सल्ट करून त्यांनी थोडं व्यायामामध्ये बदल करून, जसं सायकलिंग तुम्ही करू शकता.
स्लो वॉक म्हणता किंवा ब्रिस्क वॉक म्हणता, हम्म. अशा गोष्टी करू शकतो आपण. योगानेही आपलं शरीराची लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतो, या सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात. म्हणजे निरोगी राहण्यासाठी, म्हणजे जरी कुटुंबाला निरोगी ठेवण्याचं काम करणारी महिला असेल तरी ती स्वतः निरोगी राहण्यासाठी Yes. तिने अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या काय नवीन टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली पाहिजे, की नवीन कशा पद्धतीचं काही लाईफस्टाईल आता सगळ्यात चेंज हम्म. झालेले आहेत, मग त्याच्यामध्ये स्वतःला बसवून स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी अजून काही वेगळे प्रयत्न केले पाहिजे का? वेगळे प्रयत्न म्हणजे स्वतःला सुदृढ ठेवायचं असेल तर मी म्हणेल की तुमचं जेवण दररोजचं बॅलन्स्ड असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स आणि फायबर्स ह्याचं दिलेलं प्रमाण तेवढं तुम्ही तंतोतंत पाळलं तर तुम्ही कुठल्याही आजाराला सामोरे जाणार नाहीत. दररोज आता समजा माझं वजन 59 किलो आहे, तर मला 59 ग्रॅम प्रोटीन्स हे दररोज मी घेतलेच पाहिजेत. अच्छा. जर प्रोटीन्सची कमतरता आपल्या शरीरामध्ये जाणवली तर मग आपले हळूहळू मसल प्रमाण कमी होतं आणि आपण 5 ते 10% फॅट्स म्हणजे अच्छा. घी म्हणा, तुमचं बटर जे काय असतं ह्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे आणि कार्बोहायड्रेट्स हे 30 ते 40 या प्रमाणात ठेवले पाहिजे टक्के. म्हणजे आपली प्लेट कशी असायला हवी, जास्त प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, नंतर फॅट्स, अगदी काय म्हणतो बोटावर आपण जसं घेतो तसं, हे फिस्ट प्रमाणात असं डाएट असलं पाहिजे अच्छा. आपलं, की मेजर पोर्शन संतुलित आहार हा सगळा संतुलित आणि थोडे 10 ते 15% त्याच्यात फायबर्स पण असले पाहिजे, जेणेकरून आपलं हे बॅलन्स्ड डाएट आणि त्याला 7 जर व्यायामाची असेल आणि एक छान 7 ते 8 घंटे रिलॅक्स्ड झोप, ही त्रिसूत्री आपण पाळली तर मला असं वाटत नाही की कोणी आजारी पडेल. आज आपण जाणून घेतलं की महिलांचं आरोग्य कसं असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात स्वतः डोळे मॅडम या स्वतः सायकलिंग करतात, योगा करतात आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि इतर महिलाही फिट राहाव्या यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. मॅडम धन्यवाद. थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं आणि मला व्यक्त होण्याची संधी दिली. आज जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दररोज जागतिक आरोग्य दिन साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करते. थँक्यू सो मच. धन्यवाद.